जितकं थोडं आहे आणि तुम्ही लोकांनी या शाखेला जो शेअर निर्माण केला एफ पीमध्ये म्हणजे प्रीमियममध्ये पॉलिसीमध्ये त्याबद्दल सुरुवातीला तुमचेसुद्धा धन्यवाद अभिनंदन. आणि मी या ठिकाणी 1985पासून कार्यरत आहे आणि कार्यरत असून साधासुद्धा कार्यरत नाही राहिलो. ज्या वेळेला एजन्सी घेतली त्यावेळेला 8 दिवसात 7,000 कमिशन मिळालं आणि पगार होता 4,500 प्राध्यापकाचा 1971-72पासून की जो आज लागला 1.25 लाख उचलतो. पण ते चांगलं होतं, असं काही नाही, मला त्याबद्दल म्हणजे वाईट नाही वाटत, कारण सोनं फक्त 4,500 होतं आणि माझ्या लग्नामध्ये 2,500 होतं, आपलं 2,500. तेलाचे गुळाचे भाव सांगायचे तुम्ही नवल कराल. 8 रुपये किलो तेल, साखर 3 रुपये किलो होता. काळ होता तसा तो. 2 गोष्टीला खूप महत्त्व होतं, पैसा आणि अन्नधान्य. पोळी आम्हाला पोळ्याची वाट पाहावं लागे, दसऱ्याची वाट पाहावं लागे. त्या दिवशी गव्हाची रोटी मिळायची, ती मोजकी अशी कुटुंबात वाटून वाटून असा विषय होता तो. त्याच्या आधीचा जर काळ आमचा बचपनाचा पाहिला तर उडीद मुगाची भाकर, अमेरिकून मिलो नावाचे गहू यायचे, काकांना माहीत असेल. असा काळ होता, काळाचा महिमा येतो. पण त्या काळाला आम्ही किंवा आमच्या पिढीने काही जुमानलं नाही. जे आहे ते स्वाहा करून त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला. मग 7,000 कमिशन भेटल्याबरोबर माझी बायको म्हणे हे नोकरी सोडून द्या म्हणे. आता 8 दिवसात जर 7,000 भेटते तर महिनाभर 4,500 रुपये. मी म्हटलं अशी आता काही करू नये, अर्धी सोडून एकीच्याच मागं लागू नये. मी म्हटलं माझ्यामध्ये अशी एक टॅक्ट आहे की मी नोकरीही सांभाळतो, कारण 7 ते 11 कॉलेज असायचं आणि दुपारच्या वेळेमध्ये आपण प्रयत्न करून पाहू. तितक्यावर माझ्या घरचे लोक थोडे थांबले आणि तिनेसुद्धा मला सहकार्य, जसं ह्या मंडळी आहे अशा प्रकारचं सहकार्य सुरू झालं. आणि हळूहळू डब्बा 11 वाजता दरवाजात तयार राहायचा. मी हे का सांगतो, कारण तुम्हाला त्याच्यापासून चार्मिंग आली पाहिजे म्हणून उदाहरण सांगतो मी. म्हणजे मोठा म्हणूनच नाही सांगत. तो 11चा डब्बा 12:30 वाजता एखाद्या विहिरीवर झाडाच्या खाली खायचा आणि 25 ते 30 शाळांना भेट द्यायची. पहिले आमच्याकडे यशचे पॉलिसी जास्त होत्या, ऑर्डनरी पॉलिसी कोणीच करत नव्हतं. म्हणजे एखादी 2 मिळायची वर्षात, आणि तेही आपल्या अशा गुटफेस संबंधामधले. आणि असा एक लोकांमध्ये गैरसमज पसरला होता की बा LIC म्हणजे मरायसाठी आहे. तो व्ह्यू बदलण्यासाठी आम्हाला कमीत कमी 10 वर्ष लागली. याला समजून सांगा, त्याला समजून सांगा. आणि जो कर्मचारी होता त्याचा पगारही लिमिटेड असायचा, त्यामुळं त्याला 5 वर्षाचा SB सर्वायवल जर 1,000चा भेटला तर त्याला ती 1 लाख वाटायचे. 5,000ला भेटला ती ग्रेट, आणि ज्याला 10,000चा भेटला त्याच्यापेक्षा ग्रेट. असं करता करता यशच्या पॉलिशा प्रत्येक शाळेवर गेलं की फेस करावं लागे, कारण जे 4 करायचे त्यातला 5वा करू देत नव्हता. कारण प्राथमिक शिक्षकाची बुद्धी ही एक जराशी, म्हणजे वाईट नका वाटू देऊ, त्यावेळेस मग ते फार वेगळी होती. एका शाळेवर जर 5 शिक्षक असले तर 4 पॉलिशा सह्यात करायचा आणि 5वा त्यांना बिघडवायचा. मग आम्हाला तकलीफ कोणती की पंचायत समिती जाऊन त्या बाबूला 5-10 रुपये चहा पाणी करून बाबा याचं डिडक्शन लाव पटकन, इथपर्यंत तयारी करावं लागेल. अहो एवढंच काय, मला ते एका बाबूने हे म्हटलं होतं की तुम्ही म्हणे शिक्षक जन्मला की त्याची म्हणे तुम्ही लगेच कुंडली तयार करता म्हणे. कारण इकडून पंचायत समितीतून जिल्हापासून यादी आली, शिक्षक लागले, उद्या जॉईन झालं की परवा दिवशी त्याच्या शाळेवर. इतकी सतर्कता आम्ही बाळगली. त्यामुळं 1,000-1,200 पॉलिसी यशस्मधल्या आहेत. आज त्याचा बेनिफिट आहे, असा बेनिफिट आहे त्याचा. या महिन्यामध्ये मला रिन्युअलचं कमिशन फक्त 50,000 रुपये मिळालं. 37व्या वर्षी आज माझ्या एजन्सीला येणाऱ्या गेल्या मार्चमध्ये 37 वर्ष पूर्ण झाले. मी का सांगतो तुम्हाला, नाही हा शब्द जीवनात ठेवायचा नाही. निगेटिव्ह जिद्द ही जीवनात ठेवायची. फिरायचं खूप खूप फिरायचं, आणि फिरण्यामध्ये आज माझं येणाऱ्या जूनमध्ये 76 वर्ष सुरू होते. पण मला असं वाटत नाही की तुमच्यापैकी कोणी मला असं म्हणून की 76 वर्षाचं आहे. आणि ही देण फक्त LICची आहे.
आई LICमुळं मी अगदी तणतण, कारण रोज 150 आजही 200 किलो. काल यांचा फोन आला, मी गंगाखेडला एका सोयरिकेमध्ये होतो. हे कामं केले सोबत, कारण आम्हाला लोक तेव्हाच म्हणजे आपण वारसदार वगैरे यायचं. साहेब आमची मुलगी आहे, एखादा मुलगा विशेष करून पाटील समाजामध्ये त्यावेळेस थोडंसं जास्त हे होतं. आणि त्यांच्याजवळ जास्त पैसा, शेतीवाड्या वगैरे पहिल्या असायच्या. आता आपल्यामध्ये पुष्कळ समाजामध्ये बदल झालेला आहे ते. तर ह्या अशा सोयीसंबंध जुळवणं, एकमेकाच्या दुःखदुःखात सहभागी होणं, दवाखान्यात जर कोणी गेला असेल तर त्याला मदत करणं, असे अनेक पर्यायी उपाय या पद्धतीने केल्याच्यानं काय झालं की बिडकर कोण आहे हे एका गावात जर एका बिमार माणसाला मदत केली तर तो 100 लोकांना सांगायचा. आणि मदत किती याची करावं लागेल हो? 500 रुपये. आज म्हणजे 500 तुम्हाला काहीच वाटत नाही, त्यावेळेला 500 म्हणजे खूप ग्रेट होते. तो 10 लोकांना तयार करायचा आणि त्याच्या निमित्तानं मग आमचं दुकान बरोबर तिथं आम्ही मांडायचो आणि त्या दुकानाचा आम्हाला फायदा व्हायचा. आणि हे पहा, एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की एकदम गेलो आणि काकांना म्हटलं तुम्ही तुमच्याजवळ द्या, देणारच नाही. कारण पहिले आपल्याला काहीतरी द्यावं लागेल. मग आपल्याजवळ काय आहे द्यासाठी? एक तर पहिला मुद्दा सेवा आहे. त्यानं न म्हणता त्याच्या सेवेमध्ये आपण रुजू व्हा. शेजाऱ्याची असो, गावातल्या कोण्या माणसाची असो, त्याच्याशी संबंध जुळवा. आणि हे संबंध आपण जर जुळवत गेलो तर आपली ख्याती वास्तविक पाहता. तुम्हाला आणखीन एक नवल सांगतो मी. माझं गाव इथं गोरेगाव आहे. नोकरी मला कारंजाला लागली होती 1971मध्ये. 1970चा मी MA इंग्लिश होतो. कोणतं डोनेशन नाही, काय नाही, काही नाही. गेलो असा जे क्लास घ्यायला लावला. 12 लोक होते माझ्यासोबत. इंग्लिशचा क्लास घ्यायला लावला आणि मग त्यांनी सांगितलं की नाही इकडे सरळ टॉप या माणसाचा क्लास झाला, लागून गेलो. ठीक आहे, परिसर वेगळा, पण विद्यार्थ्यासोबत मी एवढे कोरिलेशन संबंध जोडले की त्या विद्यार्थ्याच्या हृदयामध्ये बिडकर सर म्हणून एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्या हृदयामध्ये हे केली. आणि हे विद्यार्थी अलग अलग गावाचे असायचे. मग ज्या गावात मी गेलो त्या गावात तो विद्यार्थी माझ्या मागे फिरायचे, नाही यांची सरांकडून काम कराय, सर चांगले आहे, आम्हाला खूप चांगलं शिकवलं, आम्ही ग्रॅज्युएट सरच्या हाताखाली झालो आणि आम्हाला नोकरी सरना लागली. तेच माझे प्रचार करायचे. हे माझे अनुभव सांगतो तुम्हाला मी. ज्या कोण्या गावात जाऊ, कारण विद्यार्थी अलग अलग गावाचे असायचे, त्या गावातली ओळख तेच करून द्यायची. हे माझ्या त्या कॉलेजच्या जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचं काम. आणि माझा जो बिझनेस वाढला हा याला बेसमेंट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याशी आपुलकीनं. आता आज कॉलेजचं लाईफ वेगळं आहे. आमच्या वेळेला कॉलेजचं लाईफ हे हायस्कूलसारखं होतं. 7 वाजता गेट बंद व्हायचं सकाळच्या. आत विद्यार्थ्यांना एंट्री नव्हती. आजचे विद्यार्थीचं कुलूप तोडून प्राचार्याच्या छात्रावर बसायचे की तुमचा कोण्या कायद्यानं तुम्ही कुलूप बंद करता, हे करता, ते करता. आजचं म्हणजे अतिशहाणपणे धोक्याचं असते. हे मी नाही म्हणत. एक शेक्सपियर नावाचा इंग्लिशमधला माणूस होऊन गेला. त्यानं सांगितलं की जो माणूस अतिशहाणा किंवा अतिशहाणपण असते तो अतिशय जीवनामध्ये अनसक्सेस होतो. विचार करून कोणतीही गोष्ट केली तर माणसाच्या जीवनामध्ये चांगली होते. आता मी तुम्हाला थोडं एक जनरल बोललो. आता आपण थोडंसं LICच्या विषयाकडे येऊ. तुम्ही यंग चॉप लोक आहे, नियर अबाउट 27, 35, अबाउट 40. आपली आई जर सोडल्या तर बाकीचे सगळेजण. तर तुमच्या अंगामध्ये एवढी ऊर्जा पाहिजे. यांनी आज जसं तुमचं अभिनंदन केलं, तो अभिनंदनाचा मान जीवनामध्ये मिळवणं हे अतिशय. आणि LICचं काम 3 गोष्टी पुण्याच्या आहेत. 3 गोष्टी. कमिशन आपला स्वार्थ, पार्टीची मॅच्युरिटी हा परमार्थ, आणि एवढ्या मिळून पैसा गोळा होतो हे देशाचं हित आहे. आज समृद्धी महामार्ग आपल्या भरोश्यावर आहे. आज वीज आहे आपल्या भरोश्यावर आहे. गडकरीने रोड केले हे आपल्याच भरोश्यावर आहे. आज 15% फक्त पैसा वाशिम ब्रँचला राहतो. संध्याकाळी 85% पैसा अर्थमंत्र्याच्या खात्यात जमा. अतिशय शुद्ध खातं. कुठल्याही प्रकारची लाचारी नाही, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही. काउंटरवर तुम्ही गेला तर 1 रुपया तुमचा उरला तर तुम्हाला कॅशियर वापस देतो. असं कुठेही दाखवा. तुम्ही पंचायत समितीत जाऊन पहा, तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये जाऊन पहा, काय तुमच्याकडून ते अपेक्षा करतात आणि तुम्हाला काही मान सन्मान देत नाही. इथं तर एवढा मान सन्मान माझ्या आयुष्यामध्ये झाला की जे माझे नातेवाईकही करू शकले नाही. सासराही नाही, भाऊ नाही. भाऊ तर उलट द्वेष करतात. याने इतकं कमावलं कुठून म्हणतात. काही चोरी केली का आपण? येत नाहीत घर पाहायला. इथं 65 लाखाचं घर बांधलं मी LICच्या वर्षावर नगदी. 10 वर्षात मी CLI होतो ब्रँचमध्ये फर्स्ट.
आपल्या डिव्हिजनमध्ये, आणि माझ्याकडं 7 लेडीज आणि 10 जेंट्स होते. 7 लेडीजपैकी CM क्लब मेंबर झाल्या 3ऱ्या वर्षी 4 जणी. पॉलिसी करण्याचं रेकॉर्ड सांगितलं नवल कराल. 2009मध्ये 500 एका लेडीजनं पॉलिसी केली. या ब्रँडचं म्हणजे हे आहे, क्रेडिट आहे. अजून कोणीही 500 पॉलिसी केलेली नाही, रेकॉर्ड आहे. दुसऱ्या एका लेडीजनं 385 पॉलिसी केली, आणि तिसऱ्या एका लेडीजनं 250 पॉलिसी केली, आणि एका नंतरच्या चौथ्या यानं म्हणजे या 5 लेडीज मिळून 1400 पॉलिसी 2010मध्ये मी केली. डिव्हिजनमध्ये टॉप, आणि याच्यामध्येही सुद्धा 10वा नंबर होता झोनमध्ये. त्यांचे बोर्ड, त्यांच्या नाव जसं अनितांचे वगैरे बोर्ड लागतात ना, असे बोर्ड जिया ढहाके, लता शिकारे, मनीषा डाखोरे अशा एजंटाचं कौतुक सुरू झालं. त्यांच्या मनामध्ये प्रेरणा मिळाली की आपल्याला 7 लाख रुपये यावर्षी मिळाले. दुसऱ्याला वाटलं बा मला 6.5 लाख मिळाले. तिसऱ्याला म्हणजे आज त्या लेडीज एवढ्या घरातल्या हाऊसवाईफ होत्या की त्यांनी कारंजा म्हणजे गावातून कारंजापर्यंत आणि कारंजापासून घरापर्यंत त्याच्याशिवाय त्यांच्याकडे मार्ग कोणता नव्हता. आणि विशेष करून त्या सर्व लेडीज माझ्या विद्यार्थ्याच्या बायका होत्या. हा एक प्लस पॉईंट आहे. त्यांच्या मालकांकडे मेडिकल दुकान होतं, एकांकडं एक जण शिक्षक होता, माझे विद्यार्थी होते ते. परंतु त्यांनी एवढं काम चांगलं केलं की दंडवती नावाचा DO आपल्या इथं होऊन गेलेला आहे. तो मला म्हणे सर तुमच्या एजंटाकडे मला ट्युशन लावावं लागते म्हणे, कारण मला 15 वर्ष झाले अजूनही म्हणे 200च्या वर 100च्या वर माझा एजंट गेला नाही, आणि तुम्ही पहिल्याच वर्षी 500 पॉलिसी एका मॅडमने केली. त्या मॅडमसोबतही ते बोलले, DO सर आपल्या दंडवते साहेब. म्हणजे सगळ्या DOपेक्षा नंबर 1वर माझ्या पॉलिसी होत्या. 1400, 1200, 1100, 900, 730 हे रेकॉर्ड माझं पूर्ण. 10 वर्षामध्ये आमच्या पहिल्या एजंटानं 91 लाख रुपये कमावले. कारण मी हाडामासाचा प्राध्यापक आहे, लेखाजोखा जंत्री आजही माझं सगळ्या एजंटाची आहे, आणि माझी तर आहेच. संध्याकाळी तेच काम असते आपलं 8 ते 9पर्यंत फायलिंग करणे. आज काय भेटलं, कोण भेटलं, काय भेटलं, काय आहे त्याची लेखाजोखा. माणसानं एका तज्ज्ञ माणसानं सांगितलं होतं की आपण जेव्हा चालतो तेव्हा उजवा पाय पुढं टाकल्यानंतर डावा पाय कसा बरोबर आहे का नाही हे फक्त पाहायला पाहिजे. म्हणजे आपण जे काम करतो त्या कामाचं आउटपुट काय आहे, आपल्याजवळ काय लेखाजोखा आहे माहीत पाहिजे. तुम्हाला जर मी असं विचारलं की आज तुम्हाला या वर्षामध्ये किती कमिशन भेटलं, तर तुम्ही थोडे असे कराल की नाही का मला वाटते 90,000 आहे का, 85,000 आहे का, 7,000 आहे का, 1 लाख आहे. आपल्याजवळ असा 31 मार्च ओलांडला आणि क्लोजिंग झालं की जुने कागद जे बिनकामाचे आहेत ते फाडून टाकणे, नव्या कागदासाठी फायलिंग करून ठेवणे, ड्यू लिस्टसाठी फायलिंग करून ठेवणे, आणि आपल्याला गेल्या वर्षी किती मिळालं आणि आता एवढं मिळालं आहे. समजा आपल्याला यावर्षी आता यावर्षी मला 4 लाख काही रुपये मिळाले. किती पॉलिसी केल्या मी? फक्त 7. प्रीमियम भाडे मोठे मोठे केले, आणि रिन्युअल मिळाला 2.5-3 लाख रुपये. रिन्युअल म्हणजे शुद्ध नफा. तकलीफ फक्त आणणे आणि काउंटरला भरणे. त्या काउंटरला भरण्यामध्ये आणि आणण्यामध्ये एक फायदा असा आहे की सहजच कोणी एक पॉलिसी देते. मी ठाकूर साहेब मला बोलले सर म्हणजे तुम्ही आता वयानुसार कमी पॉलिसी थोडा मोठी प्रीमियम घेत जा आणि जास्त पॉलिसी काही करू नका. वस्तुबाधा त्यांनी माझ्या वयाचा विचार केला आणि रास्त मला सल्ला दिला. मग मी काय केलं, पाहिलं जीवन लाभमध्ये 48,000 रुपये आपले 16-25मध्ये टाकून दिले. सहज प्रीमियम वाढला. आणि जुन्या याच्यामध्ये कसं गेलं, आता तुमच्यामध्ये ती ताकद होणार आहे, माझ्यामध्ये ताकद आहे. एका महिन्याची 5 लाख 6 लाखाच्या पावत्या दनादन फाडून देतो मी माझ्याजवळच्या. मला 37 वर्षात बेमान माणूस सापडला नाही. पावती दिली, एका राऊंडमध्येच 2-3 लाख येतात. दुसऱ्या राऊंडमध्ये एखादा राहिला गोरगरीब मागं, तर तो इतके उपकार जाणते की साहेबांचं बाबा 1 महिना झाले पावती फाडली, आपण पैसे दिले नाही, तो मला फोन करते. काल मला गंगाखेडलाच फोन आला एका पार्टीला की सर तुमचे 7,000 रुपये मी तुमच्या घरी घेऊन आलो. माझ्या घराला कुलूप होतं. त्याने एका शेजाऱ्याजवळ ठेवले. इतके लोक, तुम्ही फक्त सेवा द्या, तुम्ही सेवा द्या. अरे शेतकऱ्यासारखा तर इमानदार माणूस कोणी नाही मला अनुभवाला. तो तुम्हाला पोहे खाऊ घालते, तुम्हाला चहा पाजते, शेतातला भाजीपाला तुमच्या थैलीत देते, आणि तुमच्या सुखदुःखात तुमच्या लग्नाकार्यात याच्यात. माझ्या मुलीचं जेव्हा पहिलं लग्न झालं ना त्यावेळेला माझी सासूबाई म्हणे
एवढं गणगोत 4,000 लोक तुमच्याजवळ आले कुठून? त्यातले नातेवाईक किती असतील? 200-300. म्हटलं हे माझी LICची कमाई आहे. 55 आहे रात, त्यावेळेस पायराची पद्धत लय होती आणि जास्तीत जास्त पाटील ग्रुप होता माझ्याकडं. मी प्रामाणिक सांगतो, कारण त्यावेळेस पैसा कोणता असायचा? या समाजाजवळ जास्त आहे. आणि अशा प्रकारे हा धंदा थोडा टॅक्सीचा आहे. आज ज्या माणसाची पॉलिसी 20 वर्षापूर्वी काढली त्याची 20 वर्षाची यावर्षी 91 लोकांना मॅच्युरिटी दिली. किती? हायेस्ट मॅच्युरिटी 8 लाख आहे. शिवनगर नावाचं गाव आहे, धनगर समाज आहे. 8 लाखाची मॅच्युरिटी दिली. मला त्यांनी काय उत्तर दिलं माहिती आहे? पोहे खाऊ घातले, चहा पाजला, म्हणे मी ट्रॅक्टर घेणार सण त्याच्यावर लिहिणार आहे बीडकरच्या सौजन्याने. मी म्हटलं ही चूक करू नको, तुला लिहायचं असं लिही LICच्या सौजन्याने. खरोखर लिहिलं त्याने त्याच्यावर, त्या समोरच्या डोक्यावर त्याने लिहून टाकलं. काल पाडव्याच्या दिवशी ट्रॅक्टर आणलं आणि लिहिलं त्याने LICच्या सौजन्याने. आणि पुढे काय म्हणते, सर माझी माझ्या पत्नीची 65,000ची दरवर्षाची पॉलिसी करा तुम्ही, हे जीवन लाभ 15-21 आणि 16-25. मागितलं का मी त्याला पैसे? आता ते मेंढ्या विकतात 4-5 लाखाच्या, पुढच्या महिन्यात नगदी पैसे घेऊन जा म्हणजे. सर चांगलं काम केलं ना मागावं लागत नाही. आता काय सांगा तुम्हाला, कारण किती या संस्थेसारखी चांगली संस्था मी जगातही नाही पाहिली. तुम्ही कमावता तुमचा मान सन्मान, तुमच्या भावाला येऊन करा बरं म्हणा, हे असं बक्षीस द्या म्हणा भावाला, की बाबा तू अशा प्रकारचं काम केलं म्हणून चाल हे घे बक्षीस. तो काय करते माहिती आहे? तुम्हाला 7 लाख भेटले ना, मायल्यानं कसे काय कमावले गड्या, हा कुठं गेला होता, याची कशी याची खात्री करता येईल, त्याला कसं मागा ओढता येईल, असे प्रयत्न तुमचे भाऊ करतील, तुमचे नातेवाईक करतील. कधीच या नातेवाईकाच्या भरोश्यावर याच्यावर कधीच मी राहू नका. मी 3च पॉलिसी नातेवाईकाच्या काढल्या होत्या, पण प्रीमियम गोळा करता करता नाकी न आले नाही. लावला शेवट द्यायचा, पण पुन्हा मी नातेवाईकाकडे गेलो नाही. कारण पैसे मागा गेलं की बाकीच्या तक्रारी यायला, काय हो पगार आहे, LICचं लय मोठं मिळते म्हणते, कार मिळते. आपण लोक असं का सांगतो? कार मिळते का? यायला विचारा ना, कार घेण्यासाठी काय काय तकलीफ आहे ते, किती कमिशन पाहिजे, किती धंदा पाहिजे, किती व्याज पडते. मी तर नगदीने कार घेतली. लोकांना प्रचार काय केला, याने LIC भरोश्यावर कार घेतली. मी मला तेच सांगायचं आहे. इंटरेस्ट फ्री आहे ना, पण सोपा आहे का इंटरेस्ट फ्री असला तरी? दर महिन्याला काय द्यावं लागते? तुम्ही किती धावला, किती धंदा केला. ठाकूरसाहेब आता गेले माझे, ठाकूरसाहेब तुमच्या पाठीमागच लागतात की या महिन्यात तुम्ही कार घेतली व अजून तुमचं आउटपुट काहीच नाही. 2-3 महिने माफ पडला की डिव्हिजन तुम्हाला नोटीस येते की तुमची कार ब्रँचमध्ये का जमा करू नये म्हणून. केल्या काही लोकांच्या. कारण कार घेणं, कोणतीही गोष्ट मिळवणं हे म्हणजे हत्ती पाळल्यासारखं आहे, त्याला नेहमी खाऊ घालावं लागते हत्तीला. तसं कार घेतली, धंदा नेहमी करावा लागते, सोपं काम नाही. LIC बिझनेस माइंड आहे. तसा LIC साधी सोपी नाही आहे, कमर्शियल माइंड आहे. तुमच्याकडून वसूल केल्याशिवाय तुम्हाला काही देणार नाही. सांगतो मी पुढं पुष्कळ 12-13, तुम्ही फक्त म्हणजे थकू नका. 13 मुद्द्यावर तुम्हाला बोलणार आहे. पहिला मुद्दा असा आहे की जे कुठंच काही मिळत नाही ते इथं मिळते. तुमचा उद्देश कोणता आहे? पैसा मिळवणे, बरोबर आहे. मग LIC काय देते? देते ना पैसा. पैशासोबत देता देता तुमचा जर धंदा वाढला, आज आईचंच नाव येते फोटो मोठा, काय येते? कारण त्यांनी काहीतरी केलेलं आहे. आणि एक तुम्हाला मी नेहमी सांगतो, जीवनामध्ये सहजासहजी नाही, त्याला कंडिशन आहे. प्रत्येक गोष्टीला कंडिशन आहे. एका ठिकाणी एका आजोबानं एका मुलाला वाक्य टाकलं होतं, इफ यू गिव्ह मी ग्राउंड नट्स आय विल टेल यू स्टोरी. तू जर मला शेंगदाणे देशील तर मी तुला गोष्ट, म्हणजे गोष्ट सांगणे कशावर अवलंबून आहे, म्हणजे पण लागलं का नाही त्याला. बट पण, इफ मराठीमध्ये परंतु, पण हा फार महत्त्वाचा आहे. काल आम्ही सोयरिकीला गेलो, मुलगी छान वाटली, मुलगा मुंबईला नोकरीला आहे. मुलाला विचारलं मी नंतर अलीकडे आल्यानंतर, म्हणलं कसं काय? काका म्हणते सगळं चांगलं आहे, पण शब्द आला, थोडीशी मुलीची उंची कमी आहे.
मग आला का नाही पण शब्द. तेवढ्यासाठी मला त्याला गंगाखेडपासून वाशिमपर्यंत कीर्तन करायचं काम पडलं. म्हटलं तू जर सावळा असता तर मुलगी काय म्हणली असती, नवरदेव बरा आहे पण. मग आपण काही जीवनामध्ये काही काही गोष्टी ॲडजस्ट करायच्या असतात. तुला मुंबईला भारी पगार आहे, ठीक आहे ठीक आहे. ती मुलगी नागपूरची आहे, मामाकडं काल दाखवल्या गेली. हां काय म्हटलं, झालं ना, झालं. माझ्याजवळ आलेला माणूस अजून बगर असा सापडला नाही की जर मी त्याला तयार केलं. हो हो. तर त्याच्या मामानं अभिनंदन केलं. सकाळी 7 वाजता फोन आला. दोन्ही पार्ट्या म्हणजे दोन्ही वेल क्वालिफाईड. तीसुद्धा कंपनीमध्ये नोकरीला आहे का, IIT झालेली आहे. ठीक आहे, जाऊ दे विषय तो. तर मी हे सांगत होतो, पण हा शब्द आहे. आता तुम्हाला काय कमिशन 7 लाख मिळेल, पण कशासाठी आहे, तुम्हाला रोज 50 लोकांना भेटावं लागेल. 50 पैकी तुम्हाला किती लोक देतील, एखाद्या दिवशी एकही देणार नाही. तर एखाद्या दिवशी ज्या 50 लोकांना भेटले त्याच्यात तुम्हाला कोण देणार नाही, तर तिसराच एखादा येऊन तुमच्यावर उभा राहील आणि म्हणाल की काय साहेब कशाच्या इकडे आहे, नाही LIC आहे. म्हणजे मागं म्हणे घेऊन कोणतरी येऊन भेटला होता, पण माझी इच्छा होती, तेव्हा पैसा नव्हता. आज आहे माझी इच्छा, बोलून पाहू त्या माणसाला. बोलते, भेटते आणि ती पॉलिसी होते. ते आमचे अनुभव आहे. पण हटायचं नाही मागं. कमिशन मिळते, कमिशन व्यतिरिक्त LICमध्ये खूप ग्रँड मिळते. आणि तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे तुमचा मान. आज मलाच लोक का मानतात, मी काय LIC 2-4 लाख दिले का. सतत धंदा करू राहिलो, चांगल्या प्रकारचं लोकांना मार्गदर्शन करू राहिलो. काल परवाच मला एका एजंट भेटला, पानकणगावला लग्न होतं. पानकणगाव माहीत आहे ना. हां, तिथं एक एजंट, तो एजंट नव्हता, तो त्या लग्नामध्ये नवरा बायको गाणं म्हणायसाठी आले होते. आणि मला तिथं अनाऊन्सिंगला चान्स दिला ते का नातेवाईकांना. मी त्याची स्तुती करू लागलो. कोणाची, त्या माणसाची. दोघं नवरा बायकोचे गाणं म्हणायचे, तर त्याची स्तुती करू लागलो. मला म्हणे साहेब तुम्हाला हे चांगलं म्हणते हो म्हणे, बोलणं वगैरे येते, तुम्ही कोण आहात. मी म्हटलं आता याला आपलं पितळ काय उघड पाडायचं, याला सरळ सांगू की मी प्राध्यापक आहे बा. नाही म्हणे, प्राध्यापकापैकी काहीतरी आगळं वेगळं आहे म्हणे, तुम्ही कोणतरी. मी म्हटलं मी बाबा LICचा एक CLI अभिकर्ता म्हणून. म्हटलं हो, हा का म्हणे तुम्ही. मी पण म्हणे CLIची एजन्सी घेतली. झालं गणित सुरू. मग मी त्याच्यात घुसलो. मी म्हटलं किती केल्या गेल्या वर्षी पॉलिसी, 11. मी म्हटलं तू LICचा एजंट नाही. डायरेक्ट बोललो. मला म्हणलं तुझ्या घरी चहा प्यायला यायचं. त्या दोघांवर कार्यक्रम संपला, दोघांवर वगैरे चहा प्यायला गेलो. वही पुस्तक घेतलं. म्हटलं तू 11 पॉलिसी करून काय मिळवणार आहे, आणि 11 पॉलिसीमध्ये प्रीमियम किती आहे, 72,000. काय होते 72,000, नागपूरला जाणं होत नाही. 72,000 किती कमिशन मिळेल, 12,000 किंवा 13. आपण 25,000 पकडा, म्हणजे लॉंग टेबल असेल. त्या 25,000मध्ये दोघांना बघा नागपूर येणं जाणं केलं, विचार केला स्टार्ट, आणि हॉटेलमध्ये राहायचा विचार केला, 25,000 पुरणार नाही. नाही म्हणे साहेब म्हणे आम्ही दोघांना गाणं म्हणले, त्यांनी मला 5,000 दिले. मी म्हटलं तुला LICचं ज्ञान आहे का, म्हणे आहे म्हणे. मला मग किती पडते कमिशन, 20% पडते, 15% पडते, 10% पडते. मी म्हटलं तुला काहीच माहीत नाही. म्हणलं तुझ्याकडं मी अर्धा तास बोलू का तुला या विषयावर. बोललो, सगळं समजून सांगितलं. ती बाई जे मॅडम आहे ना, इतकी अक्वायर झाली की ती म्हणे सर आज तुम्ही जेवणच जायचं म्हणे, संध्याकाळी मी तुमचा मुक्काम आहे म्हणे, तुम्ही जेवा करा. आणि मी म्हणे तुम्हाला वादा देते म्हणे, यांना तुम्ही रोज फोन करा म्हणे. तर मी म्हटलं या माणसानं जर 101 पॉलिसी केली या वर्षात, तर माझ्याकडून 1100 रुपये बक्षीस. माझ्या 1100 रुपयामुळे जर त्याला 2-3 लाख भेटले तर हा माझा परमार्थ आहे. कारण आपल्याला जे कोणी देते ना, ते आपण लोकांना दिलं पाहिजे. द्यावे तेव्हा घ्यावे ऐसा असे उदार, काय सोडून यावे देवा कृपणाद्वार. आणि ज्या दिवशी मी 1100 देईन त्या दिवशी या दोघांना फोन करीन. आणि त्याने 101 पॉलिसी केली. तर खूप समजून सांगितलं, तुम्हाला इतका वेळ नाही सांगायला. त्याची बायको इतकी अक्वार झाली, इतकी म्हणजे हे झाली की हे गाणे बिणे बंद, काय नाही बिलकुल. काय पडते गाणं, 3 तास गाणे म्हणा, 5,000 घ्या फक्त. आणि इथं तर मी त्याला एकच टेबल सांगितलं की त्यात किती मिळतात ते. तू फक्त 24,000 रुपये आण, ते 5,000 ऐंशी तैसे. आणि याच्यावर तू ब्रँच मॅनेजर तुला जे शाबासकी देतात ते बोनस आहे. तर कालच त्याचा फोन आला, सर म्हणे
पहिल्या दिवशी मी 3 पॉलिसी टाकल्या म्हणे. पानकने गावाचा पाटील समाजाचाच आहे. म्हटलं मी तुला सध्या धन्यवाद देत नाही, जेव्हा मी 1100 घेऊन येईन त्या दिवशी तुझ्या घरी पुरणपोळी खाईन आणि 1100 रुपये तुम्हाला 4 माणसाच्या एटाच्या माणसं गोळा करीन आणि तिथला कार्यक्रम करून तुला 1100 रुपये बक्षीस देईन. आणि ते 1100 रुपये पैशात देणार नाही, त्याची काहीतरी गिफ्ट देईन. कारण पैसे घेशील आणि तो खर्च करशील. ती गिफ्ट जर तुझ्या घराची राहिली तर म्हणशील की बाबा इलेक्शन दिली म्हणशील. माझं कुठेही कीर्तन हेच असते. गेलं की बस हिंगोली ब्रँचमध्ये माझे 6 एजंट आहेत. म्हणजे माझ्या अंडरमध्ये नाही, नातेवाईक माझ्याशी, त्यांना मी मार्गदर्शन केलेलं. ZM क्लब मेंबर आहेत, DM आहे, ते असेच उपकार मानतात. आणि हे परमार्थाचं काम आहे. म्हणून मी आज या वयात इतकापर्यंत आहो. हा परमार्थ आहे, खूप परमार्थ आहे. मला परमार्थाशिवाय काही सुचतच नाही. आणि तो बी यायला शेवा का या संस्थेनं खूप दिलं हो. पगार तर काही वाटत नव्हतं. मला एकदा बँकेच्या माणसानं सांगितलं होतं मॅनेजर, का हो म्हणे तुम्ही 3-3 वर्ष पगारच काढत नाही, तुम्ही खाता का नाही काही. मी काजू बदाम खातो. तुम्ही काय गोष्ट करता. मग पगाराला ते विड्रॉल दिसतच नाही. काय काम मग. पगार किती 13,000, कमिशन 1,10,000. काय काढ लागतील. 91-92 मधली गोष्ट आहे. 2,80,00,000 या मार्च बजेट आहे LICचं आतापर्यंत. मोठेपणा माझा तुम्ही ध्यानात घ्या फक्त आणि तशी कृती करा. माझा मोठेपणा काही करू नका तुम्ही. तुम्हाला वेळ प्रसंगी पडला, तुम्ही जर अशा प्रकारे चांगलं काम करत आपल्यातर्फे तुम्हाला अजूनही बक्षीस जाहीर. कोणी सांगावं की सर मी 500 पॉलिसी करतो, त्याला आपले 11,000 रुपये आजच जाहीर. फक्त 500 पॉलिसी करायची कोणा. हां नाही हे काय एजंटना बक्षीस किती आहे 11,000. खुलं आम चॅलेंज आहे आपलं. असेल तर पहा, तुम्ही तयारी ठेवा आणि तुमचा असा गौरव करून जोरदारपैकी ऑफिसमध्ये कार्यक्रम घेऊन वगैरे. थोडा माझ्या त्या मॅडमचं रेकॉर्ड 501 पॉलिसीचं रेकॉर्ड आहे. तिलाही काही कमी नाही केलं मी. त्यावेळेला 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं होतं. हो, आज तिच्या अलमारीमध्ये वस्तू आहे ती 5,000. ज्याच्याकडून काही तुम्हाला LIC हे बक्षीस काय देतात की तुम्ही चांगलं काम करता, तुम्हाला त्याचं ऊर्जा निर्माण व्हावी, तुमच्या मनामध्ये अशा प्रकारचं चेतना निर्माण व्हावी. आणि 500 पॉलिसी करतो म्हटलं ना. आता आम्ही त्यावेळेला जेव्हा पॉलिसी मिळत नव्हत्या त्यावेळेस 250, 300, 200 या शेअर मार्केटच्या सर मी 370 पॉलिसी केल्या होत्या शेअर मार्केटच्या, ज्याच्यामुळं आमच्या धंद्यावर खूप परिणाम झाला. पण तरी आम्ही डगमगलो नाही. काही लोकांना उत्तर पद्धतशीर दिले, प्रेमाने उत्तर दिले. एक जण म्हणे सर काय म्हणे आम्हाला 30,000 तुम्ही 27,000 दिले. मी म्हटलं बाबा आपण सोयाबीन पेरल्यानंतर एखादी दिवशी पिकते नाही तर कमी पिकते, तसे गस समज म्हणलं तू आताही आपण लावलं कमी भेटलं. म्हणजे सर हे बरोबर आहे म्हणजे तुमचं, पण असं नाही. अरे म्हणलं कंपनीनं कुठंतरी गुंतवण्यामध्ये गडबड झाली आणि शेअरचं कसं असते भाव कमी जास्त असतात, असं मस्त पद्धती समजून सांगितलं. आणि इतकं समजून सांगूनही त्यावेळेला त्याच्याकडून मी 28,000ची पॉलिसी पुन्हा आणली. धनस बुजुर्ग म्हणून गाव आहे अमरावती रोडवर, कारंजा तालुका. मी खोटं काहीच बोलणार नाही. तुम्ही चौकशा करू शकता माझ्याबद्दल. मी अजून 1 रुपयानं कोण्या क्लायंटला फसवलं नाही. ज्या क्लायंटचे 30,000 भरले, कारण त्यावेळेस म्हणजे एक मोठी गडबडच झाली LICमध्ये आणि त्याचा परिणाम LICच्या म्हणजे पुष्कळ झाला. बरं नाही अशाला भाग नाही. मलासुद्धा लोकांना 45,000 रुपये भरून द्यायचं काम पडलं. कोणाला, जे मजूर गोरगरीब की ज्यांनी बिचाऱ्यांनी मजुरी करून 10,000 दिले आणि 3 वर्ष भरले. श्रीमंतांना आम्ही असं बोलून चालून मोकळं केलं आणि जवळपास त्या लोकांना दिले. पण त्यांचं नाराजी होऊ दिलं नाही. 30ला 30 देऊन दिलं. म्हटलं बा आमची काही चूक नाही, आम्हाला भरून सांगण्यात आलं दसका सोला आणि भरलो झोला. 16 लाख रुपये मिळणार बा असं अधिकाऱ्यांचं चुकलं ना सगळं. त्यांनी जर आहेत बरं तर त्यातल्या काही 4-5 पॉलिशा माझ्या चालू आहे 10,000 दरवर्षी भरणं, तर त्यांना 4.5 लाखाचा आजची रेंज आहे. 13 वर्ष व्हायला लागले, आता 13-14 वर्ष होऊन राहिले. तर 4.5 लाख रुपये आज कम्प्युटरला मी पाहिलेलं आहे 2-4 रुपये, तर त्यांना 4.5 लाख रुपये मिळाले दरवर्षी 10,000 भरून राहिले. हां, मग तो मुद्दा चुकला ना LICचा. त्यांनी काय केलं, आम्हाला काय सांगितलं की 10,000 3 वर्ष भरा. युलिपचा प्लॅन होता 10,000 रुपये. 10,000 रुपये आम्हाला काय सांगितलं होतं, हां 30,000 भरा आणि 16 लाख घ्या. किती वर्षानं, 21व्या वर्षी. हां, पण
सांगण्यात असं चुकलं की 10,000 तुम्ही दरवर्षी भरा. स्लोगन मोठं वेगळंच भरलं ते, आणि ते इथूनच नाही आलं, म्हणजे याच्यापासून आलं ते सर्व सेंट्रल ऑफिसपासून. आणि त्या चुकीमुळे LICला बी अब्जो रुपयाचा फटका बसला. सगळ्या पॉलिसी विड्रॉल झाल्या. अशा क्वचित एखाद्या चांगल्या चांगल्या माणसाच्या राहिल्या पॉलिसी फार कमी राहिल्या आपल्या ब्रँचमधून. तर मला असं वाटते कमीत कमी 10 किंवा 15 असेल तर काय की, समजा झांबरे सरच्या, सोलणे सरच्या, माझ्या वगैरे असे 4-5 राहिले असतील. तर होत असते जीवनामध्ये, काय चढ उतार असतात ना माणसाच्या, असा काही विषय नाही. आणि असं झालं म्हणजे आपण घाबरायचा असा विषय नाही. आताच मला विचारलं एका डेथ क्लेमबद्दल एक माणसाने, कोणत्या तरी SBIची पॉलिसी आहे, तर डेथ क्लेमबद्दल काहीतरी म्हणजे त्याच्यात कॉज ऑफ वेगळं लिहिलेलं आहे. तर डेथ क्लेम करत असताना आपण कॉज ऑफ जे डेथ आहे, हा डेथ आपल्याला कुठल्या तरी रिक्वायरमेंट येतील अशा प्रकारचं आपण लिहू नये. कारण तुम्ही कॉज ऑफ डेथ काय लिहिता हे आल्यानंतरही तुमच्या जर इन्क्वायरी जेव्हा होते तेव्हा आजूबाजूच्या लोकांना आपण आधी सांगून ठेवायचं, ही आमची टॅक्ट आहे की आले तर काय हा यानं मेला, कशानं, हृदयविकारानं मेला. पण कसं असते, जेव्हा तो दवाखान्यात काही दिवस राहतो तेव्हा त्याचे कागदपत्र वेळच्या वेळी गोळा जर केले तर डेथ क्लेमलाही सुद्धा काही तकलीफ नाही. आता तर कशीच नाही, कारण LICकडे एवढी स्ट्रॉंग पोझिशन झाली आहे की डेथ क्लेमचा 1 लाखाचा आणि 2 लाखाचा काही विचारही करत नाही. जुन्या काळामध्ये फक्त तो मुद्दा होता. चला आपण मुद्द्यावर येऊ. पहिला मुद्दा आपला की आपल्याला LIC काय देते. मी तुम्हाला पहिला एक मुद्दा सांगितला की LIC आपल्याला देते कमिशन. पण कमिशन देत असताना काय सांगितलं मी तुम्हाला, पण त्या तुम्हाला एका महिन्याचं 25,000 जर कमिशन मिळत असेल तर तुम्हाला डेली 50 माणसांना भेटावं लागेल. आता 50 माणसं म्हणजे एका खेड्यातले 5 पकडा किंवा शहरातले कुठले 5 पकडा, त्याच्यापैकी तुम्हाला 1-2 माणसं जरी तुम्हाला भेटले तर तुमचा दिवसाचा रोजगार निघून जाईल. तुम्ही साधे 20,000 आता तर प्रीमियम भरपूर भेटायला लागले. 12,000ची कमीत कमी 12,000 वरच्याच जीवन लाभमधले प्रीमियम आहेत. पहिले माझी पहिली एक पॉलिसी तुम्हाला सांगा, वंडर आहे का, पगारातली 3 रुपये महिन्याची आहे. किती, आणि किती टर्म किती दिली मी त्याला, 35 वर्ष. अजून त्याचे 8 वर्ष राहिले. त्याला भेटणार किती माहिती आहे, 24,000 रुपये. तर तो अजूनही खुश आहे माझ्यावर. 3 रुपयानं म्हणजे माझे जमा होऊ राहिले. आता 2025मध्ये त्याची रिटायरमेंट आहे आणि पुढचे 7 वर्ष म्हणलं बाबा तू हातानं भर, तुला 24,000 काही रुपये मिळणार आहे. चालते म्हणे सर, 3-3 रुपयानं आपले 24,000 जमा झाले ना, हे खूप छान झालं. म्हणजे तरी 24,000 आपल्याला 3 रुपये आपण जमा टाकू शकलो असतो का, नाही. त्यातही आम्ही आनंद मानत गेला. टर्म फक्त मोठी असल्यामुळं त्याचं कमिशन वगैरे हे ते आपल्याला व्यवस्थित मिळत राहायचं. LIC अति प्रामाणिक आहे. तुमचं कमिशन एखाद्या महिन्यात, 2-4 महिन्यात किंवा 5 महिन्यात आलंही नाही तर ज्या वेळेला ते एरर सिस्टीम पुन्हा क्लिअर करते त्यावेळेला तुमचं 10 महिन्याचं कमिशन वापस येतं. इतकं सुंदर आणि चांगलं काम आहे LICचं. तुम्हाला चक्रा माराव्या लागत नाही, काय नाही. माझ्या आयुष्यामध्ये मला आठवते 2002 साली 36 महिन्याचं कमिशन पगारातलं एका दमानं आलं. कारण त्याची बदली अकोला जिल्ह्यामध्ये झाली होती आणि अकोला जिल्ह्यातून मग त्याचे पेमेंट लागायला कटायला काय करायचं, एका दमानं टाले नावाचा माणूस होता, त्याचं बरोबर कमिशन मला 36 महिन्यात झालं. मी त्याला अमरावतीला जाऊन अकोल्याला जाऊन एक दिवस भेटलो, काम करून टाकलं. म्हटलं का हो सर, पॉलिसी चालू आहे का नाही, मुद्दाम म्हटलं. मला तर कमिशन भेटलं, पण म्हटलं कसं काय चालू आहे का नाही पॉलिसी. अहो काय म्हणे सर, त्या बाबूने म्हणे एररमध्ये टाकली म्हणे, ते आकडा वेगळाच लिहिला. मग मी एक दिवस स्वतः ऑफिसमध्ये गेलो म्हणे की माझा तर शेवटचा नंबर 07 नव्हता, 08 होता, मग त्यामुळे एररमध्ये गेली. मग मी ती एररची ॲडजस्टमेंट केली आणि मग माझ्या लक्षात आलं की म्हणून मला पैसे 36 महिन्याचे आले. आता दुसरा मुद्दा असा आहे, मी तुम्हाला सांगितलं ना की एजंट कसा असावा, त्याबद्दल मागच्या मीटिंगमध्ये बोललो की आपण एकदा वसा जो घेतला, हा वसा शेवटाला नेणं. आता मी आज तुम्हाला इतकं दिमाखानं का बोलून राहिलो, कारण मी जो वसा घेतला होता, म्हणजे एजन्सी घेतली होती, ती आजपर्यंत टिकून राहिलो. क्लब मेंबरमध्ये आहे, EDM क्लब मेंबर आजही माझं चालू आहे. ऑफिस अलाउन्सही भेटतो. यामध्ये कमिशन व्यतिरिक्त काय काय भेटते हे तुम्हाला सांगतो मी. कमिशन व्यतिरिक्त तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जर 4 वर्ष 3 वर्ष 700 पॉलिसी 3 वर्षात जर तुम्ही केली तर क्लब मेंबर येते CM क्लब मेंबर, चेअरमन क्लब मेंबर म्हणतात त्याला. चेअरमॅन क्लब मेंबरचे काय काय फायदे आहे पहा. पण तुम्ही हे करत असाल तर सांगतो. सगळे ॲग्री आहे ना, नक्की. मी तुम्हाला सोडणार नाही. पुढे मागे मीटिंग येईलच, त्या मीटिंगमध्ये मी हाच नेहमी, तुम्हाला आवडो का न आवडो,
पण मी आहो, कारण मला इंटरेस्ट आहे की जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. मी म्हणतो आपण इथं किती जण, 20-25 जण आहे, त्याच्यापैकी 15 लोक जरी स्टेबल झाले तरी त्यांची कमाई आहे, LICची कमाई आहे, आणि त्यांच्या कुटुंबाला मिळणारा पगार, त्यांच्या घरचं राहणारं वातावरण हे अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारचं राहतं. श्रम क्लब मेंबरमध्ये तुम्हाला ऑफिस अलाउन्स मिळतो. ऑफिस अलाउन्समध्ये काही कोणत्या गोष्टीची लय फार मोठी हे नाही आहे. पावत्या करायच्या, कॉम्प्युटरची असलं कॉम्प्युटरची पावती करायची, ऑफिसचं भाडं दाखवायचं, नोकराचे पगार दाखवायचे. अजून माझ्या 37 वर्षात कोणी पाहायला आलं नाही की तुमच्या घरी पगार आहे का नाही, नोकर कोणी आहे का नाही. का? आपलं एक क्रेडिट असेल श्रम क्लब मेंबर, ॲटोमॅटिक तुमच्या कमिशनप्रमाणे, तुमच्या धंद्याप्रमाणे 60,000 62,000. तू श्रम क्लब मेंबर आहे का? आहे ना? किती मिळाले यावर्षी ऑफिस अलाउन्स? हां, त्यांना माहीत. बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. किंवा 72,000 जवळपास असेल शुद्ध कमाई आहे. म्हणजे आपण जे काही कोणासाठी कुठं काही करतो त्याचा तो येणारा बेनिफिट असते. आज मी DM क्लब मेंबर आहे, माझी सिनियरिटी जास्त आहे, एरी जनरल लोकांना 12,000 मिळतो किंवा 15,000 मिळतो. तर मला LICनं जास्त काम, म्हणजे जास्त सर्व्हिसिंग केल्यामुळं, म्हणजे आज 37 वर्षे असल्यामुळं 18,000 रुपये मला मिळाले. काय केलं त्या 18,000साठी? मी क्लब मेंबर आहे म्हणूनच ना. कामाला काम, अजीवन आहे, आता काही प्रॉब्लेम नाही. मी ते काही पॉलिसी नाही केली, मी क्लब मेंबर राहतो. पण का करू नये? भेटते ना. काय तोट्याचं काम आहे का? काहीच नाही ना. आज आपल्याला 1.5-2 लाख रुपयाची कमिशन मिळाली FPचं, ते तोट्याचं काम थोडं आहे काही. आणि आपली क्रेडिट राहते नाही, तर क्रेडिट महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही लोकांनी सतत धावा, रोज धावा. सोमवार गेला मंगळवारी नाही, बुधवार गेला गुरुवारी नाही, हे काम नको पाहिजे, LICमध्ये पाहिजे नाही. आणि आउटसाईडचे जे बिझनेस आहे तर त्याचे तुम्ही जर कम्पेअर स्टडी करा ना. तुम्ही तुमच्यावर जर जनरल स्टोअर असेल त्याला किती फायदा मिळतो, आणि तुम्ही LICमध्ये फिरल्यानंतर किती फायदा मिळतो, याचं तुम्ही कम्पेअर स्टेटमेंट करा ना. मी जीवनामध्ये 7 ते 11 नंतर 12 ते 7 ते 8 वाजेपर्यंत एक क्षणही गमावला नाही. मला जीवनात कोणी मित्रही नाही, भेटलाही नाही, मी मित्रत्व केलंही नाही. आणि मित्रासोबत काही घेऊ नका, तो उद्या तुमचीच वाजवतो. अरे काय, मी त्यासोबत फिरून त्याला 8,000 कमिशन मिळालं या महिन्यात, त्याला 6,000 कमिशन मिळालं, तो तुमचा दुश्मन बनतो हळूहळू. कारण त्याला काहीच नसते. तुमच्या गाडीवर येतो, बसतो, अनुभव सांगतो, आम्ही पाहायला प्रयत्न करू, शेवटी ते जमत नाही. हा आपलं मिळणारं कमिशन, आपलं मिळणारं आउटपुट असं कॉन्फिडेन्शियल ठेवा. आता आपण तुमच्या आमच्यात बोलण्यात काही हरकत नाही आपल्याला, पण आउट ऑफ मार्केटमध्ये कोणाशी, कुठल्या नातेवाईकाशी, कोणाशी काही मी जर म्हटलं व्याससाहेबाला 15 लाख मिळाले, किंवा त्यांनी मला सांगितलं, मी दौंडी वाजवतो, काय बाबा व्याससाहेबाचं काम बरं आहे, अमकं होते टमकं होते, किंवा तुम्हाला 10 लाख मिळाले, तर तो आपला दुश्मन कोणाला असते माहिती का? गरिबाला दुश्मन नाही. दुश्मन प्रगतीवाल्याला असते, दुश्मन श्रीमंताला असते, आणि दुश्मन तुमच्या वागणुकीला असते. तुम्ही जर खूप स्टँडर्ड वागले, शिस्तबद्ध वागले, शिस्तबद्ध वागणूक कोणालाही आवडत नाही. त्याला पाहिजे गळाठे लोक, त्यांना पाहिजे आळशी लोक, अशा जे दोस्त भरपूर असतात. म्हणून ते दोस्त प्रगतीच्या मार्गावर कधी जाऊ शकत नाही. म्हणून LICमध्ये आपला बिझनेस, स्वतःचा बिझनेस प्रॉम्प्ट आणि पंक्च्युएट, आज रोजी आपण काय मिळवलं याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आमचं गणित आमच्या पतीपत्नीचं तर इतकं वेगळं होतं की 7-8 वाजता घरी आल्यानंतर माझी पत्नी विचारायची, आज किती आणले? आज आणले 65,000. दुसऱ्या दिवशी किती आणले? 25,000. मग हे काय फायदा म्हणे, तुम्ही काल 65 आणले ना आज 25,000 आणले. मी असं म्हटलं की आपल्या काय, कारण जयस्तंभ चौकात दुकान थोडं आहे काही, गेले विकत घेऊन आलं म्हणून. विनोदाचा भाग ध्यान ठेवा की स्त्रिया ह्यासुद्धा पतीला विचारणाऱ्या पाहिजे, तुम्ही काय करता, किती आणलं. हाऊसवाईफ असेल तर, आणि नोकरीवाले असेल तर मग काही विचारायचं कामच नाही. नाही व्यास सर, मग काय, मग तर विषयच नाही राहिला काय. पण हाऊसवाईफ जर असेल, आणि जुन्या काळामध्ये आमच्या जनरली लोकांच्या हाऊसवाईफ नोकरीचा विषय नव्हता त्यावेळेला. जरी माझी मिसेस त्यात 1971ला 10वा वर्ग पास होती, पण तेव्हा नोकरी करू देत नव्हते. नोकरी ही स्त्रियांची थोडीशी हेवड, आता ॲडव्हान्स काळ झाला, चांगली गोष्ट आहे, वाईट नाही आहे, चांगलं आहे. स्वयंरोजगार प्रत्येकाने मिळाला. आता माझे 2 मुली नोकरीवर आहेत, 2 जावाई नोकरीवर आहेत, सगळे कुटुंब नोकरीवर आहे माझ्या पूर्णपणे. का? काळाची गरज आहे, भाववाढ आहे, प्रत्येक गोष्टीला मोजावे लागतात भरपूर पैसे.
प्रत्येक ठिकाणी कॉस्ट ऑफ मनी आहे. पहिलं नव्हतं असं. आज तुम्हाला जर घर एखादं भाड्यानं घ्यायचं असेल तर 12,000 15,000 1 BHKला 2 BHKला मोजावं लागतं. जुन्या काळात आमच्यावर 10 रुपये म्हणजे खूप मोठं होतं. ते 1 BHKचं नावच नव्हतं. जसं आहे तसं त्याप्रमाणे असं होतं. सध्या पैशाची खूप गरज आहे आणि पैशाची गरज आहे म्हणून हा व्यवसाय चांगला आहे. तुम्ही नोकरदार बनता, नोकरीवर येऊ शकता. मी सांगतो उदाहरण तुम्हाला, मागेही सांगितलं आजही सांगतो. दरवर्षी तुम्ही पॉलिसी 100च्या आत नका करू आणि त्याच्यासाठी उद्यापासून सुरुवात करा. आमच्यामध्ये एक फॅड वेगळं होतं जुन्या काळात. जुन्या म्हणजे आपल्या 85 ते 99 2000पर्यंत, की सगळा धंदा मार्चमध्ये इतकी गडबड की हो त्याच्या अंगावर पडायचा. तो म्हणायचा माझं प्रपोजल घेतो,